student, welcome in biology video tutorial. Today we are going to learn a new topic, that is reproduction in lower and higher animals. आज आपण reproduction in lower and higher animals या टॉपिक बद्दल शिकणार आहोत. या टॉपिक मध्ये हे सर्व पॉइंट्स दिलेले आहेत. These are the points which are included in this topic, that are asexual reproduction in animal, sexual reproduction in animal, menstrual cycle, gametogenesis, fertilization, embryonic development, pregnancy, placenta, parturition, lactation, reproductive health, birth control, sexually transmitted diseases, and infertility. Let's have a look on the introductory part of this topic, that is reproduction. What is the definition of reproduction? Reproduction याची definition काय आहे? तर reproduction is defined as the biological process of formation of new life form from pre-existing similar life. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन. याची डेफिनेशन अशी आहे की आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या सजीवाकडून त्याच्यासारखाच असणारा दुसऱ्या सजीवाची निर्मिती करणे, या प्रोसेसला रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. रिप्रोडक्शन हेल्प्स इन मेंटेनिंग द कंटिन्युटी ऑफ स्पेसीज. कोणत्याही स्पेसीजची, प्रजातीची कंटिन्युटी ही मेंटेन ठेवण्यासाठी रिप्रोडक्शनचा सगळ्यात मोठा वाटा आहे. It enables the species to survive over a long period, even though the individual or organisms live naturally for a limited period of their lifespan. जरी कोणताही सजीव असू दे किंवा त्याची प्रजाती असू दे, त्याचा स्वतःचा लाईफ स्पॅन हा जरी छोटा असला तरी त्याची स्पेसीजची कंटिन्युटी ही नेहमी टिकून राहते, आणि हे टिकून राहण्यासाठी कारणीभूत असलेला घटक म्हणजे रिप्रोडक्शन हा आहे. रिप्रोडक्शन मेथड्स. देर आर टू मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. फर्स्ट इज asexual reproduction and second is sexual reproduction. Let's have a look on the first type of reproduction, that is asexual reproduction in animal. The formation of progeny is by a single parent only. In this type of reproduction, the progeny is formed by only a single parent. या प्रकारामध्ये एका पॅरेंटपासून नवीन प्रोजेनी म्हणजे नवीन सजीवाची निर्मिती केली जाते. इट इज कॉमन मेथड अमॉंग लोअर ॲनिमल्स. जे लोअर ॲनिमल्स आहेत, एक पेशीय प्राणी, यांच्यामध्ये हे आपल्याला कॉमन मेथड बघायला मिळते की जे एकच सजीव स्वतःसारखा दुसरा सजीव तयार करू शकतो. इट डज नॉट इन्व्हॉल्व मिओसिस नॉर द गॅमेट फॉर्मेशन अँड फ्युजन. इट डज नॉट इन्व्हॉल्व बोथ सेक्सेस, सो इट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, ज्या पद्धतीने सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस घडतं आणि त्यांचे गॅमेट्स तयार होतात, आपण इथे बघू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो की ही एक जनरल लाईफ सायकल दिलेली आहे कोणत्याही सजीवाची, आणि हे जे सजीव आहेत हे जनरली काय असतात, 2n म्हणजे डिप्लॉइड कंडिशनमध्ये असतात. आणि हा सजीव जेव्हा रिप्रोडक्टिव्ह लाईफ ॲक्वायर करतो किंवा रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये तो जातो, तेव्हा तो काय करू शकतो, मिओसिसने गॅमेट फॉर्म करू शकतो. हे गॅमेट आयदर मेल असतील किंवा फिमेल असतील, आणि हे गॅमेट तयार झाल्यानंतर हे गॅमेटचं ज्या वेळेला युनियन होतं वेगवेगळ्या गॅमेटचं, त्यावेळेला तिथे फर्टिलायझेशन होऊन नवीन सजीवाची निर्मिती होते. त्याला आपण झायगोट असं म्हणतो. आणि ह्या झायगोटपासून मायटोसिसने संपूर्ण शरीराची निर्मिती केली जाते. ऑर्गॅनोजेनेसिस त्याला म्हणतात, आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम या पद्धतीने तयार होत असतो. पुन्हा हे सायकल मिओसिसने गॅमेट, फर्टिलायझेशन, झायगोट ही प्रोसेस चालू राहते. म्हणजे यांच्यामध्ये दोन इंडिव्हिज्युअलचा सहभाग आहे, दोन वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलच्या गॅमेटचा सहभाग आहे. त्या पद्धतीने असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असं असत नाही.
हे जे तुम्हाला सायकल दाखवलेलं आहे हे ॲक्च्युली सेक्शुअल रिप्रोडक्शनचं आहे. आणि इथे काय आहे की यामध्ये मिओसिस घडत नाही आणि गॅमेट फॉर्मेशनसुद्धा घडत नाही. त्याचबरोबर यामध्ये दोन वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलचा सहभागसुद्धा असत नाही. आणि हे जे आहे हे म्हणून याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. The progeny or daughter cell are generally genetically identical to single parent. They are also known as clones. आणि हा जो प्रकार आहे नवीन प्रोजेनी तयार करण्याचा आणि यापासून तयार झालेली प्रोजेनी आहे ही पॅरेंटप्रमाणे जेनेटिकली आयडेंटिकल असते, समान असते आणि त्यांना आपण क्लोन म्हणू शकतो. दुसरा प्रकार आता आपण बघूया तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स द production of offspring by formation and fusion of gamete. It is also called amphimixis. Amphi means both. Amphi चा अर्थ काय? Both means दोन. Mixis means mixture. इथे आपण सेम तशीच लाईफ सायकल आहे, फक्त सिम्बॉल थोडे वेगळे दाखवलेले आहेत. यामध्ये ब्ल्यू फेज एक दाखवलेली आहे आणि वरती येलो फेज दाखवलेली आहे. म्हणजे हा संपूर्ण जो लाईफ स्पॅम आहे या लाईफ स्पॅममध्ये जो आपल्याला सजीव दिसतो तो काय असतो 2Nचा असतो. म्हणजे सोमॅटिक सेल असते, त्यामध्ये डिप्लॉइड सेलपासून त्याचं शरीर बनलेलं असतं आणि हे डिप्लॉइड सेलमध्ये मायटॉसिस घडून त्याचं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये रूपांतरित झालेलं असतं. आणि हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आयदर मेल असतील किंवा ते फिमेल असतील. जनरली इन केस ऑफ ॲनिमल the male individual is separate and female individual is separate. In case of plant we have already studied that both the male gamete and female gamete can be formed on a single organism also. So here in case of animal it is not this condition is absent, that is male and female organisms are different and they can form the different gamete. Male individual will form gamete and female individual will form female gamete. So this gamete formation generally takes place by the cell dividing process that is called as meiosis. Meiosis या प्रकाराने सेल डिव्हिजन घडून हे जे सजीव असतात की जे डिप्लॉइड कंडिशनमध्ये आहेत हे सजीव हॅप्लॉइड कंडिशनच्या गॅमेटची निर्मिती करतात. आणि हे गॅमेट एकतर मेल गॅमेट असेल, हा फिमेल आहे, एकतर फिमेल गॅमेट असेल किंवा मेल गॅमेट असेल. त्यानंतर यांचं युनियन होतं म्हणजे फ्युजन ऑफ गॅमेट टेक्स प्लेस. फ्युजन ऑफ गॅमेट टेक्स प्लेस. आफ्टर फ्युजन ऑफ गॅमेट मीन्स व्हॉट? हिअर इन दिस प्रोसेस 2 सेपरेट इंडिव्हिज्युअल्स आर इन्व्हॉल्विंग. हा सेपरेट एक इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व झालेला आहे, त्याचा गॅमेट आलेला आहे. हा एक सेपरेट इंडिव्हिज्युअलचा गॅमेट आलेला आहे. म्हणजे इथे 2 इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व झालेले आहेत, 2 आहेत म्हणून इथे एम्फी मीन्स बोथ. 2 इंडिव्हिज्युअलचं मिक्सिंग इथे झालेलं आहे म्हणून त्याला ॲम्फीमिक्सिस असं सुद्धा म्हटलं जातं. आफ्टर युनियन दॅट गॅमेट विल कन्वर्टेड इन टू द झायगोट. इन ॲनिमल गॅमेट फॉर्मेशन टेक्स प्लेस बाय मिओसिस. ॲनिमलमध्ये गॅमेट फॉर्मेशन हे मिओसिस या सेल डिव्हिजनच्या प्रकारामार्फत केलं जातं. 2 मेन फेजेस ऑफ लाईफ टाईम ऑफ द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स आर. तर जे ॲनिमल सेक्शुअली रिप्रोडक्शन करतात त्यांच्या लाईफ स्पॅममध्ये 2 ठळक फेजेस असतात. आता हे फेजेस कोणते? पहिला आहे ज्युव्हिलाईन फेज. ज्युव्हिलाईन फेज म्हणजे सुरुवातीची बाल्यावस्था की ज्या अवस्थेमध्ये हे रिप्रोडक्शन करू शकत नाही. आफ्टर दॅट रिप्रोडक्टिव्ह दॅट इज मॅच्युरिटी फेज. त्यानंतर एक विशिष्ट ग्रोथ त्यांची झाल्यानंतर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज चालू होते की ज्यामध्ये ते रिप्रोडक्शन करू शकतात. ज्युव्हिलाईन फेज फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ ॲनिमल कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. हा जो आहे बर्थच्या स्टार्टिंगपासून ही फेज चालू होते आणि ही सुरुवातीची फेज आहे. या फेजमध्ये ते ॲनिमल रिप्रोडक्शन करू शकत नाहीत.
Reproductive or maturity phase is the phase in which the animal can reproduce sexually. In this phase, या फेजमध्ये ॲनिमल काय करू शकतात, सेक्शुअली रिप्रोडक्शन करू शकतात. It involves growth and activity of the sex organ after physical growth is over. ज्या वेळेला जुव्हिलाइन फेजमध्ये ह्या ॲनिमल्सची फिजिकल ग्रोथ पूर्ण होते, म्हणजे इथे ही जी फेज दाखवलेली आहे इकडची या बाजूची, यांना जुव्हिलाइन फेज असं म्हटलं जातं. ही फेज ज्या वेळेला ही ठराविक ग्रोथ पूर्ण होते, त्यानंतर ह्या ऑर्गॅनिझममध्ये ॲक्टिव्हिटी ऑफ सेक्स ऑर्गन ही होते, त्याचबरोबर फिजिकल ग्रोथसुद्धा पूर्ण झालेली असते, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटीसुद्धा आलेली असते. द ॲनिमल एक्झिबिट व्हेरियस इव्हेंट नेमली, त्याचबरोबर ही जी संपूर्ण लाईफ स्पॅम आहे ह्याला 3 वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये डिवाईड केलेले आहेत. आता 3 वेगवेगळे इव्हेंट कोणते, तर पहिला आहे प्री फर्टिलायझेशन, दॅट इज गॅमेटोजेनेसिस अँड गॅमेट ट्रान्सफर, ज्यामध्ये फर्टिलायझेशनच्या आधीची हा इव्हेंट आहे, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेजमधली हे इव्हेंट आहे की ज्यामध्ये संपूर्ण जो रिप्रोडक्शनचा इव्हेंट आहे, रिप्रोडक्शनचा इव्हेंट 3 फेजमध्ये डिवाईड केलेला आहे. यामध्ये रिप्रोडक्शनसाठी सुरुवातीला गॅमेटची गरज लागेल, मग गॅमेटची निर्मिती ही पहिल्या फेजमध्ये होते आणि त्या फेजला प्री फर्टिलायझेशन फेज असं म्हटलं जातं. आफ्टर दॅट फर्टिलायझेशन मीन्स व्हॉट, द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. दुसरी फेज आहे की ज्यामध्ये फर्टिलायझेशन घडतं, की जिथे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन केलं जातं. आणि तिसरी फेज आहे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट, ती म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर कोणते कोणते इव्हेंट आहेत, हे इव्हेंट या फेजमध्ये आपल्याला दिसून येतात. दॅट आर फॉर्मेशन ऑफ झायगोट अँड द एम्ब्रियोजेनेसिस. झायगोटची निर्मिती आणि एम्ब्रियोची निर्मिती ही या 2 फेजमध्ये दिसून येतात. सम लाईक द गोट, शीप अँड डॉंकी आर सीजनल ब्रीडर्स. काही ॲनिमल असे आहेत, फॉर एक्झाम्पल गोट आहे, बकरी आहे, मेंढी आहे आणि डॉंकी यासारखे जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये सीजनल ब्रीडिंग दिसून येते. म्हणजेच काय, संपूर्ण वर्षभरामध्ये एक ठराविक सीझन त्यांचा असा येतो की ज्या सीझनमध्येच हे ब्रीड करतात किंवा मेटिंग होतं. फॉर एक्झाम्पल हिअर इन केस ऑफ ऑटम ऑर विंटर दिस इज द मेटिंग सीझन फॉर द शिप. हा शिपचा काय आहे, मेटिंग सीझन आहे. त्यानंतर काय होतं, स्प्रिंग येतो, समर येतो की ज्यामध्ये हे ग्रोथसुद्धा होते, त्याचबरोबर हे काय आहेत अजून मॅच्युरिटी येण्यासाठी तिथे हा वेळ त्यांचा असतो. यानंतर पुन्हा ज्या वेळेला ऑटम आणि विंटर येईल तेव्हा पुन्हा हे काय होतील, मेटिंग सीझन त्यांचा चालू होईल. सो these ॲनिमल कॅन शो द सीजनल ब्रीडर्स. या ॲनिमल्सला आपण काय म्हणायचं, सीजनल ब्रीडर्स. ह्युमन्स अँड एप आर कंटिन्युअस ब्रीडर. मात्र ह्युमन आणि एप हे जे प्राणी आहेत हे कंटिन्युअस ब्रीडर आहेत, यांना कोणतीही सीझन अफेक्ट करत नाही. दे कॅन ब्रीड थ्रू आउट द इयर. संपूर्ण वर्षभरामध्ये कधीही हे ब्रीड करू शकतात. So here in this video lecture we have seen the general information about the reproduction in lower and higher animals. Hope you have understand all of these points. Thank you.